जे आपण जी निवडणूक आता जी लागलेली अंबरनाथ नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार याद्यांमध्ये जे 2009ला होते, जे 2014ला आहे, म्हणजे निरंतर 2025 पर्यंत ते मतदार कायम स्वरूपी ह्या मतदार याद्यांमध्ये आम्हाला आढळून येतात. ज्या मतदारांचं इथे वास्तव नाही, आता अशी कमीत कमी 100 मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहे, जी प्रभाग क्रमांक 26 अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील जो प्रभाग आहे त्यातील आहे. आणि त्या सर्व मतदारांचा पत्ता सेम आहे, संतोषीचा. बरं, हा संपूर्ण प्रभाग मराठी बहुल विभाग असल्याचं, मराठी इथे सगळी माणसं प्रामुख्याने इथे वास्तव्यास आहे. आणि अशामध्ये अनेक बोगस मतदार यामध्ये असू शकतात, पण जे आम्हाला प्रामुख्याने दिसून आलं की मुस्लिम मतदार इथे या प्रभागामध्ये कमीत कमी 3 ते 4 घरं सोडली तर एकही मुस्लिमांचं घर तुम्हाला ह्या महालक्ष्मी नगर किंवा ह्या संतोष माता परिसर जो आहे त्याला प्रभाग क्रमांक 26 म्हणतात. इथे असे मुस्लिम एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मुस्लिम समाज इथे राहत नाही. आम्ही इथे जन्मापासून इथे राहतो, आम्हाला ते दिसले असते जाताना येताना, एखाद्या बाजारात सामान घेताना पूर्णपणे कधीतरी आम्हाला दिसले असते. परंतु 2009 पासून हे मुस्लिम मतदार या प्रारूप मतदार यादीमध्ये पुन्हा आत आले. तर हे बोगस मतदार आहे आणि कुठल्या तरी इथल्या इच्छुक उमेदवारांनी कुठून तरी इथून आणून त्यांना टाकलं असावं. आणि निवडणूक आयोग म्हणतात की हे मतदार आम्हाला वगळता येणार नाही, ते आमच्या अखत्यारीत येत नाही. मग हे मतदार करायला येतात, परंतु ते लोक कोण आहेत ते दिसतच नाहीये. अदृश्य शक्ती आहे जे अदृश्य एखाद्या व्यक्तीला त्याचा थेट फायदा होण्यासाठी आहे. माझी निवडणूक आयोगाला कळकळीची विनंती आहे की हे मतदार जे आहेत, जे मतदार मी तुम्हाला आता त्याची लिस्ट पाठवते, ते मतदार तुम्ही शोधून द्या. ते जर आम्हाला माहित नाहीये म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की ते मतदार तुम्ही आम्हाला शोधून द्या. तुम्ही जर दिलं तर तुम्ही उत्तम काम केलं म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला 5 लाख रुपयाचं बक्षीस हे मी तुम्हाला जाहीररित्या देतो की तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला तो एक बक्षीस स्वरूपात लोकसहभागातून तुम्हाला मी देतोय की ते तुम्ही मतदार शोधून दिले. अन्यथा ते मतदार जर ह्या प्रभागात राहत नसतील, त्यांचं वास्तव्य नसेल, त्यांनी त्यांची चाळ तरी शोधून द्यावी की त्यांचं घर कुठं आहे. संतोषी चाळ म्हणून आज महालक्ष्मी नगरमध्ये एकही चाळ अस्तित्वात नाही, ती चाळ आम्हाला शोधून द्या. त्यासाठी तुम्हाला आम्ही बक्षीस देतो. आणि अन्यथा जर ते मतदार या प्रभागात राहत नसेल तर कृपया करून या मतदार यादीमध्ये जी ही नावं आहे कृपया वगळा, ती मतदार यादी सुधारित करा आणि मग निवडणुकीला सामोरं जा, ही माझी कळकळीची आपणास विनंती आहे. अन्यथा ते जर बोगस मतदार या मतदारसंघामध्ये आले आणि मतदान करायला आले आणि तिथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर या सर्वस्वी निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग हे जबाबदार राहतील. तिथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचं नसेल आणि बोगस मतदार जो आला त्याच्या कानाखाली खळबट्या काढायचा नसेल तर कृपया करून ते मतदार वगळावा आणि मग निवडणूक घ्यावी अशी आपणास नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद.